बऱ्याच लोकांचा मला लाईव्ह चालू असताना हा प्रश्न असतो. ज्या वेळेला मी यूट्यूबवरती लाईव्ह सेशन घेते, प्रश्न उत्तरं घेते, कौल घेते, त्यावेळेला मला लोक प्रश्न विचारतात की पुत्रप्राप्तीसाठी कुठला उपाय असेल तर जरूर सांगा, किंवा आम्हाला मुलगा होईल का, हा प्रश्न तुम्ही मला विचारता. बघा, मुलगा होईल की मुलगी होईल हा प्रश्न मुळात मी घेतच नाही. कारण की जे काही आहे हे बघा, कित्येक लोक माझ्याच लाईव्हमध्ये येतात की ज्यांना संततीच होत नाही आहे. मग अशा वेळेला त्यांना मुलगा होऊ दे किंवा मुलगी होऊ दे, आई होणं हे फार मोठी दैवी गोष्ट आहे. एका स्त्रीचा तो पुनर्जन्म आहे आणि आजची स्त्री जगामध्ये कुठल्याच गोष्टीमध्ये कमी नाही आहे. आणि माझा तो प्रणय आहे की मुलगा मुलगी हा प्रश्न मी कधीच घेणार नाही. पण बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो म्हणून म्हटलं की एक व्हिडिओ टाकावा. हा उपाय तुम्ही ज्यांनी त्यांनी आपापल्या घरी ज्यांना हवाय त्यांनी करा. पुत्रप्राप्ती होण्यासाठी हा उपाय आहे. तर त्यासाठी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत, मनामध्ये इच्छा धरून की पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून. ह्याच्यासाठी शनिवारी विष्णू सहस्त्रनाम म्हणा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत करत किमान 108 जप करायचा आहे. किंवा जप तुम्ही कितीही करा, पण प्रदक्षिणा 108च करायच्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला कमी करून चालणार नाही. असे 16 शनिवार लगातार तुम्हाला हे व्रत करायचं आहे. एक व्रत आहे छोटंसं. याने तुम्हाला पुत्रप्राप्ती होण्यासाठी, कारण की स्वतः नारायण भगवंताचा वास ह्या अश्वत्थ म्हणजेच पिंपळ वृक्षामध्ये आहे. त्यामुळे नारायण स्वतः तुमची मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुमची इच्छा पूर्ण होईल. हा उपाय तुम्ही करू शकता. तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून बघत आहात मला जरूर कळवा. आणि तुम्हालाही जर कुठल्या गोष्टीसाठी उपाय हवा असेल तर तुम्ही मला जरूर कमेंटमध्ये कळवा. पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास. जय भवानी, जय जगदंब.